नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. हा व्हिडिओ आहे वर्ग 6वा, विषय आहे सामान्य विज्ञान आणि पाठाचं नाव आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. हा व्हिडिओ आपण प्रश्नोत्तर रूपाने बघणार आहोत. जमीन, पाणी आणि हवा यांना भौगोलिक भाषेमध्ये काय म्हणतात? तर भौगोलिक भाषेमध्ये यांना शिलावरण, जलावरण आणि वातावरण असं आपण म्हणतो. शिलावरण म्हणजे जमीन, जलावरण म्हणजे पाणी आणि वातावरण म्हणजे हवा. विविध सजीवांचा वावर कोणत्या आवरणामध्ये असतो? म्हणजे सजीव कुठे कुठे वावरत असतो? शिलावरणामध्ये सजीव राहतो, वावरतो, जलावरणात वावरतो, वातावरणामध्ये सुद्धा तो वावरतो. काही प्राणी हे जमिनीवर राहतात, काही पाण्यात राहतात आणि काही वातावरणामध्ये राहतात. सजीवांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास काय म्हणतात? तर सजीवांनी व्यापलेलं जे शिलावरण आहे, जलावरण आहे आणि वातावरण आहे त्यांच्या भागास आपण जीवावरण असं म्हणतो. तर या ठिकाणी शिलावरण, हे बघा या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे खालचा जो भाग आहे तो आहे शिलावरण, ही आहे जमीन. ह्या जमिनीवर जे पाणी आहे त्याला आपण म्हणतो जलावरण. आणि जमीन आणि पाणी यावरील जो भाग आहे या ठिकाणी ढग, विमान दाखवलेला आहे, हे आहे वातावरण. या सर्व रचनेला जीवावरण असं म्हणतात. पृथ्वीची आवरणे कशी निर्माण झाली आहेत? तर पृथ्वीची आवरणे ही काही माणसाने निर्माण केली नाही, तर ती निसर्गतः निर्माण झालेली आहेत. पृथ्वीच्या सभोवताली कशाचा थर आहे? तर पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे असं आपल्याला दिसून येतं. पृथ्वीचा पृष्ठभाग कशाने बनलेला आहे? जलावरण व शिलावरणाने पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तो बनलेला आपल्याला दिसून येतो. पृथ्वीवर जलावरण जास्त आहे की शिलावरण? तर पृथ्वीवरती जलावरण जे आहे तर ते शिलावरणापेक्षा जास्त आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत? हवा, पाणी आणि जमीन सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी आणि ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हवा आवश्यक आहे, पाणी आवश्यक आहे आणि जमीन सुद्धा आवश्यक आहे. पृथ्वीवर दाखवलेल्या आकृतीनुसार जमीन किती टक्के आहे? तर या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे या ठिकाणी 71% पाणी दाखवलंय आणि जमीन ही 29% दाखवलेली आहे. तर जमीन विचारली म्हणून उत्तर आहे 29%. आकृतीत दर्शविल्याप्रमाणे पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण किती आहे? तर पाण्याचं प्रमाण या ठिकाणी दाखवलेलं आहे 71%. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेत कोणते वायू असतात? आपण जनरली म्हणतो की हवा आहे, परंतु हवा हे वेगवेगळ्या वायूचं काय आहे? संमिश्रण आहे. तर प्रश्न आहे पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेत कोणते वायू असतात? तर या ठिकाणी नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ व धूलिकण असतात. नायट्रोजन जो आहे या वर्तुळामध्ये, या आकृतीमध्ये हवेमधील जे विविध घटक असतात त्याचं प्रमाण दर्शवलेलं आहे. नायट्रोजन हा वातावरणामध्ये 78% असतो. जर असा प्रश्न आला की हवेमध्ये सर्वात जास्त असणारा वायू कोणता? तर उत्तर आहे नायट्रोजन 78%. ऑक्सिजन आहे 21%. नायट्रोजन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो काही वायू आहे तर तो आहे ऑक्सिजन 21%. ऑर्गन आहे 0.9%. इतर जे वायू आहेत ते आहेत 0.07% आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे 0.03%. तर हवेमधलं विविध घटकांचं हे प्रमाण आहे.
तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे किती टक्के वायू असतो? तपांबर नावाचा जो थर आहे तर त्यामध्ये 80% एकूण वायूच्या वायू आहे. स्थितांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे किती टक्के वायू असतात? तर 19% एवढा स्थितांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या वायू असतो. दलांबर व आयनांबर मध्ये वायूचे एकूण किती प्रमाण असते? दलांबर आणि आयनांबर जो आहे तर त्यामध्ये वायूचं प्रमाण हे एकदम काय असतं? कमी असतं. बाह्यांबर व त्या पलीकडे वायू असतो का? तर बाह्यांबर व त्या पलीकडे वायू आढळत नाही. वायू बरोबर आणखी कशाचा समावेश वातावरणामध्ये होतो? तर वायू बरोबर धुलीकण आणि पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प यांचा वातावरणामध्ये समावेश होतो. हवेतील वायूचे प्रमाण कोठे जास्त असते? भूपृष्ठाजवळ हवेतील वायूचे प्रमाण हे जास्त असते. हवेतील वायूचे प्रमाण कोठे कमी होत जाते? जसं जसं आपण पृष्ठभागापासून वर जाऊ तसं तसं कमी वायूचं प्रमाण जे आहे ते कमी होत असतं. याचं दैनंदिन उदाहरण सांगायचं जर झालं तर एखाद्या मोठ्या डोंगराच्या पायथ्याला जर एखादं गाव वसलेलं असेल त्या ठिकाणी वायू भरपूर प्रमाणात असतो. पण जसं जसं आपण डोंगरावरती चढत जातो किंवा पर्वतावरती चढत जातो तसं तसं त्या ठिकाणी वायूचं प्रमाण हे कमी कमी होत जातं. म्हणून माउंटेनियर जे लोक आहेत, गिर्यारोहक जे आहेत, ते जसे जसे वरती जातात त्या ठिकाणी ऑक्सिजनची नळकांड्याची जी सोय आहे ती करावी लागत असते. दिवसेंदिवस वायू प्रदूषण का वाढत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वाहनांचा जो धूर आहे, मोठे मोठे उद्योगधंदे आहेत, त्यामधील इंधनाचं जे ज्वलन आहे, लाकडाचं जे ज्वलन आहे, कोळसा आहे, यासारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायूमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषण काय होत आहे? वाढत आहे. या ठिकाणी पहिलं जी आकृती आहे तर त्यामध्ये कारखान्यांच्या ज्या काही धुराचे जे काही पाईप आहेत किंवा धुराचे लोट आपल्याला या ठिकाणी ते दिसत आहेत. यामधून विविध वायू जे आहेत तर ते वातावरणामध्ये पसरत असतात आणि प्रदूषणाला हातभार लावतात. या ठिकाणी एक गाडी दिसते आपल्याला, एक 2 व्हीलर दिसते, त्यांच्या सायलेन्सरमधून धूर जो आहे तो बाहेर पडत आहे. तर इंधनाचं अपूर्ण ज्वलन केल्यामुळं कार्बन मोनॉक्साईड किंवा तत्सम जे काही वायू आहेत तर ते बाहेर पडतात. या ठिकाणी सुद्धा हे वाहनं जी आहेत तर ही वायू प्रदूषणाला कारणीभूत झालेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठमोठ्या कारखान्याचे जे धुराडे आहेत हवेमध्ये ते दूषित जे वायू आहेत ते सोडत असतात. काही पाण्यामध्ये सुद्धा घाण पाणी सोडल्याने सुद्धा पाण्याचा जो काही हे आहे तर तो पाण्याचा दर्जा हा खराब होत असतो, जमिनीचा दर्जा खराब होत असतो. त्यामुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषण जे आहे तर ते वाढत आहे. इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कोणते? तर नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. तर इंधनाच्या ज्वलनामधून हे हवेत सोडले जाणारे घातक असे घटक आहेत. हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवले पाहिजे. नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड आणि शेवटी आहे काजळी. ओझोन म्हणजेच O3 वायूचा थर कोठे आढळतो? तर स्थितांबर या थराच्या खालच्या भागामध्ये ओझोनचा जो थर आहे तो आपल्याला सापडतो. साधारणतः तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर, बाह्यांबर असे वातावरणाचे जे काही रचना आहे ती असते. ओझोन वायूचा प्रत्यक्ष जगण्यासाठी सजीवांना उपयोग होतो का? तर ओझोन वायूचा प्रत्यक्ष जगण्यासाठी उपयोग होत नाही, परंतु तो सजीवांना महत्वाचा आहे. सूर्यापासून येणारी कोणती किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात? तर अतिनील किरणे म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेज जी आहेत ही सूर्यापासून येतात आणि ती सजीवांना काय असतात?
हानिकारक असतात. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोण शोषून घेतो? तर ओझोन म्हणजेच O3 ओझोन वायू त्याला काय करतो? शोषून घेतो. पृथ्वीवरील सजीवांचे अतिनील किरणापासून कोण संरक्षण करतो? पृथ्वीवरील सजीवांचे अतिनील किरणापासून संरक्षण करण्याचं काम ओझोन नावाचा जो वायू आहे तो करत असतो. वातानुकूलित यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी कोणते रासायनिक वायू वापरले जातात? क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराइड हे वायू हवा थंड करण्यासाठी वापरले जातात. क्लोरोफ्लोरोकार्बन्स व कार्बन टेट्राक्लोराइड हवेत मिसळल्यात ते कशाचा नाश करतात? तर ओझोनचा जो काही थर आहे, ओझोन वायूचा नाश ते करतात. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी कोणता दिवस साजरा केला जातो? तर 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी ओझोन संरक्षणाविषयीची काळजी आणि ओझोन जर टिकला तरच पृथ्वी टिकेल या संबंधानं जागृती केली जाते. कशाच्या संयोगातून पाण्याची निर्मिती होते? तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगातून पाण्याची निर्मिती होते हे आपल्याला माहीतच असेल. सर्वसाधारणतः तापमानात पाणी किती अवस्थांमध्ये आढळते? तर 3 अवस्थांमध्ये ते आपल्याला आढळून येते. पाणी हे वैश्विक विद्रावक का आहे? अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात म्हणून ते वैश्विक विद्रावक आहे. पाण्याला जीवन असे का म्हटले? कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हटले जाते. समुद्राचे पाणी चवीला कसे आहे? खारट आहे. समुद्र महासागर यामध्ये किती टक्के पाणी आहे? 97% पाणी त्यामध्ये आहे. या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे, ही जी आकृती आहे, तर हा कलरनी छायांकित केलेला जो भाग आहे हा समुद्र आणि महासागर म्हणजे 97% टक्केवारी दर्शवतो. हा जो ॲरो दाखवलेला आहे तो पिण्यासाठी उपलब्ध पाणी दर्शवतो आणि बर्फ स्वरूप आणि भूगर्भातील व इतर पाण्याचा हा ॲरो या ठिकाणी ते इंडिकेट करतो. बर्फस्वरूप भूगर्भातील व इतर पाणी किती टक्के आहे? तर 2.7 एवढं पाणी आहे आणि पिण्यासाठी उपलब्ध पाणी जे आहे तर 0.3% एवढं गोडे पाणी आपल्याला पिण्यासाठी अवेलेबल आहे. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन कशाद्वारे होते? तर जलचक्राद्वारे हे नियमन होतं. जलचक्राला बाष्प पुरवण्याचं काम कोणाकडून होतं? जलचक्राला बाष्प प्रचंड प्रमाणामध्ये पुरवण्याचं काम हे महासागराकडून होत असतं. सूर्यकिरण महासागरावर ज्या वेळेला पडतात त्यावेळेला पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि ते बाष्प जे आहे तर ते हवेमध्ये जाऊन त्यापासून ढग निर्मितीची प्रक्रिया होते आणि जलचक्राच्या टप्प्यातला तो एक टप्पा आहे. गोड्या पाण्याचे स्रोत कोठे निर्माण होतात? जमिनीवर. पाणी मिळवण्यासाठी आपण कोणते नैसर्गिक स्रोत वापरतो? तर ओढे, नदी, छोटी तळे, झरे, सरोवरे यामधून आपण पाणी मिळवत असतो. आता हे झाले नैसर्गिक स्रोत, ओढे, नदी, छोटी तळे, झरे, सरोवरे. परंतु बोरवेल असन, विहिरी असन म्हणजे मानवाने ते निर्माण केलेत. तर पाणी का कमी पडत आहे? तर प्रचंड लोकसंख्या वाढत आहे, उद्योगधंदे प्रचंड वाढत आहे, शेतीखालील जी काही जमीन आहे तर ती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याचा अनिर्बंध वापर होतो म्हणून पाणी आपल्याला काय होतं? कमी पडतं. भूचर निवाऱ्यासाठी कोठे राहतात? तर जमिनीवर आणि जमिनीत बीळ करून ते राहतात. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर कशाच्या अवशेषाच्या कुजण्याने होतो? वनस्पती आणि प्राणीच्या कुजण्याने परिपक्व मृदेतला जमिनीतला सर्वात वरचा जो थर आहे तर तो निर्माण होतो. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर वनस्पती व प्राण्याच्या अवशेषाच्या कुजण्याने होतो. याला काय म्हणतात किंवा कोणती मृदा म्हणतात? तर त्याला कुथित मृदा असं म्हणतात. तर जमिनीमध्ये मातीचे कोणते थर असतात?
तर सर्वात वरचा जो थर आहे प्राण्यांच्या आणि वनस्पतीच्या अवशेषातून बनलेली जी काही मृदा आहे, जी काही माती आहे, त्याला कृथित मृदा असं म्हणतात. त्याच्या खाली जे आहे तर ती मृदा असते. त्या मृदेखाली अपरिपक्व मृदा या ठिकाणी दाखवलेली आहे. त्याखाली मातीचा थर व लहान खडक असतात आणि त्याखाली मूळ खडक आपल्याला दिसतात. ज्या वेळेला आपण विहीर खांदतो, सुरुवातीला कुथित मृदा आपल्या हाती लागते, नंतर मृदा, नंतर अपरिपक्व मृदा, नंतर मातीचा थर आणि लहान खडक आणि त्यानंतर मूळ खडक आपल्याला लागतो. साधारणपणे हे जमिनीचे थर मानले जातात. मृदा तयार होण्याची प्रक्रिया कशी असते, म्हणजे माती कशी निर्माण होती? तर जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकाचा पुरवठा होतो. ऊन, वारा व पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकाचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकामध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशीसारखे कृदंत प्राणीही आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकांच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सुरू असते. परिपक्व मृदेचा थर तयार होण्याला सुमारे 1000 वर्षे लागतात. आता ही झाली पुस्तकाची भाषा. पण माती कशी तयार होते थोडक्यात? तर खडकावरती, मूळ खडकावरती वारा, पाऊस, ऊन वारंवार पडून त्या खडकाची झीज होते. पाण्यामुळे झीज होते, वाऱ्यामुळे झीज होते, पावसामुळे, थंडीमुळे त्या खडकाचे तुकडे होतात. तुकडे झाल्यामुळं त्या बारीक तुकड्याचं रूपांतर खडे, वाळू आणि मातीमध्ये होतं. त्यानंतर जे काही सूक्ष्मजीव असतात, कृमी, कीटक, उंदीर असेल, घुशीसारखे प्राणी असतील, त्यांना दात असतात. तर ते काय करतात, त्याला बारीक करण्याचं काम करतात आणि जमिनीवरील झाडाची मुळं जी असतात, ही जमिनीत गेल्यानंतर खडकाचा अपक्षय म्हणजे काय, तुटणे, त्याला ती मदत करतात आणि अशा साऱ्या प्रक्रियेतून मातीची निर्मिती म्हणजे मृदा निर्मिती होते. परंतु ती मंद गतीने होते. म्हणजे आज दगड ठेवला की उद्या माती बनत नाही. तर याला साधारणपणे 1000 वर्ष लागतात. भारतामधील किंवा जगातील जो सुपीक मैदानी आजचे जे आपल्याला प्रदेश पाहायला मिळतात, त्यामध्ये हजारो वर्ष पर्वतराजीतून, डोंगरराजीतून जे काही खडकाचं अपक्षय झालं, पाणी, थंडी, उष्णता, पाऊस, त्यामधून ती मृदा काय होते, बनलेली असते. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्याला किती वर्ष लागतात? तर 1000 वर्ष लागतात. मृदा अल्पावधीत का नष्ट होऊ लागते? तर प्रचंड पूर आल्यामुळे किंवा वादळ वारे आल्यामुळे, मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमुळे मृदा अल्पावधीत काय होते, नष्ट होऊ लागते. मृदा अल्पावधीत नष्ट होऊ नये म्हणून काय करणे आवश्यक आहे? तर मृदा संधारण करणं आवश्यक आहे. मृदा संधारण म्हणजे वाहून जाणारी जी माती आहे ती वाहून जाऊ नये म्हणून बांध करणं गरजेचं आहे. जमिनीची जी धूप होते, उन्हाळ्यामध्ये जमीन तापते आणि ज्या वेळेला वारं येते त्यावेळेला ती माती उडून जाते, तर ती धूप थांबवणं गरजेचं आहे. जमिनीवरील वनस्पतीचं आच्छादन वाढवणं गरजेचं आहे की ज्यामुळे जमिनीची धूप होणार नाही. गवत असेल, झाडे झुडपे वाढविल्यास जमिनीची धूप काय होते, कमी होते. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कृथित मृदेचे प्रमाण सुमारे किती टक्के असते? तर 33% ते 50% एवढं त्याचं प्रमाण आहे. आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन, डांबर व मेण यासारखे उपयुक्त पदार्थ कोणत्या जीवाश्म इंधनापासून मिळतात? तर खनिज तेल जे आहे त्यामधून खनिज तेलाच्या जीवाश्मापासून आपल्याला प्युरिफिकेशन, शुद्धीकरण करून डिझेल, पेट्रोल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन, डांबर आणि मेण हे वेगवेगळे मिळतात. मानवाने कशावर नियंत्रण ठेवलं पाहिजे? तर स्वतःच्या हव्यासावर त्यांना नियंत्रण ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो, हा जो पाठ आहे यामध्ये आपण काय शिकलो? तर सजीवाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहे, रिसोर्सेस आहे. जमीन आणि मृदा एकच नसून त्यात फरक आहे. मृदेमध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प व धूलिकण असे अनेक घटक असतात.
ओझोनचा जो थर आहे तर हा पृथ्वीचं संरक्षक कवच मानला जातो. नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरायला पाहिजे. तर पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा. पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर करा, कारण साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही. जर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होतील. धन्यवाद.